गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत. रुद्राक्ष. रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे. रुद्राक्ष सर्व जाती जमाती स्त्री पुरुष मुले धारण करू शकतात. रुद्राक्षाची माला 108 रुद्राक्षांची असते. 27 मण्यांची ही माला गळ्यात घालतात. रुद्राक्षाला मुखे असतात. मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरच्या भोकापासून खालपर्यंत गेलेली सरळ रेषा. रुद्राक्षावर काटे असतात. रुद्राक्षावर जितक्या रेषा असतील तितक्या मुखी तो रुद्राक्ष आहे असं समजतात. सध्या मिळणारे रुद्राक्ष हे 1 ते 14 मुखांचे असतात. 1, 3, 5, 9 व 13 मुखांचे रुद्राक्ष उत्तम समजले जातात. रुद्राक्षाच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंगासारखा आकार असतो. तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष होय. 2 रुद्राक्ष एकमेकाला जोडलेले असतात. त्याला शिवपार्वती समजले जाते. ज्यांच्याकडे शिवाची पिंडी नसेल त्यांनी रुद्राक्षावर अभिषेक केला तर तो शिवापर्यंत पोचतो. रुद्राक्ष आम्ल, उष्णवर्ण, उष्णवीर्य व वायुकफनाशक आहे. ज्यांना रक्तदाबाचा त्रास असेल त्यांनी गौरीशंकर रुद्राक्ष जरूर वापरावे. तांब्याच्या तांब्यात रुद्राक्ष ठेवून ते पाणी सकाळी उठल्यावर प्यायले असतात रक्तदाब नियंत्रित राहतो. असा गौरीशंकर रुद्राक्ष सोमवारपासून घालावा. स्नानाचे वेळी तो पाण्यापासून दूर ठेवावा असे शास्त्र आहे. रुद्राक्षाची माळ गळ्यात घातली असता जर अभद्र पदार्थ खाण्यात आले तर त्याचे पाणी होते व ते शरीराला बाधत नाही. तसेच रुद्राक्ष गळ्यात घातल्याने उत्तम रक्ताभिसरण होऊन हृदयाला रक्ताचा चांगला पुरवठा होतो. ज्यांची प्रकृती थंड आहे त्यांनी रुद्राक्ष अवश्य वापरावा. जेवढा मोठा रुद्राक्ष तेवढा त्याचा परिणाम जास्त होतो. मृत्यूसमयी ज्यांच्या गळ्यात रुद्राक्ष असतो त्यांना पुढील जन्मात सद्गती मिळते, म्हणजे उच्च कुळात जन्म मिळतो. मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहात मोती, सुवर्ण व रुद्राक्ष घालण्याची पद्धत आहे. त्यामुळे वाईट शक्ती त्या देहात प्रवेश करीत नाही. रुद्राक्ष अधिकारी पुरुषांकडून मिळणे फार भाग्याचे असते. तो गळ्यात घातला तर मनामध्ये सात्विकता निर्माण होते व मनुष्य अध्यात्माकडे आकर्षिला जातो. दैनंदिन साधनेसाठीच्या या मालिकेतील आजच्या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.